पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्ली स्फोटाच्या घटनेला देशविरोधी दहशतवादी कृत्य असं संबोधत त्याचा एकमुखानं तीव्र निषेध नोंदवण्यात आला. या दहशतवादी घटनेत बळी गेलेल्यांना श्रद्धांजली वाहत केंद्रीय मंत्रिमंडळानं त्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या. अशा निर्घृण आणि भ्याड हल्ल्याचा निषेध करतानाच दहशतवादाविरोधात भारताच्या शून्य सहिष्णुता धोरणाचा पुनरुच्चारही मंत्रिमंडळानं मांडलेल्या प्रस्तावात करण्यात आला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. The cabinet expressed its profound grief over the loss of lives in the terrorist incident involving a car explosion near the Red Fort in Delhi on the evening of 10th November 2025. The cabinet observed 2 minutes silence in honor of the innocent lives lost. मैंने रेजोल्यूशन के टेक्स्ट को आपके सामने पढ़ा. बहुत स्पष्ट तौर से जघन्य आतंकवादी घटना. अनेक देशांमधल्या सरकारांनी या हल्ल्याचा निषेध करत भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल या प्रस्तावात आभारही व्यक्त करण्यात आले. त्याशिवाय सुरक्षा यंत्रणांनी परस्पर समन्वयानं दिलेला प्रतिसाद आणि नागरिकांचं सहकार्य याचीही मंत्रिमंडळानं विशेष नोंद घेतली. या हल्ल्याचा तपास जलद गतीनं होऊन दोषींना तसंच हल्ल्याला पुरस्कृत करणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा केली जावी असंही मंत्रिमंडळानं आपल्या प्रस्तावात म्हटलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत